राष्ट्रास्तवजे जिजले कणकण, तेच खरोखर विजयी जीवन. असं ज्यांच्या जीवनाचं वर्णन करता येतं ते हुतात्मा दामोदर हरी चापेकर. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मी मोहन शेटे त्यांना मानवंदना देण्यासाठी आपल्यासमोर उपस्थित आहे. दामोदर हरी चाफेकर यांचा जन्म हा 25 जून रोजी झाला होता आणि मागच्या वर्षी त्यांच्या जन्माला 150 वर्ष पूर्ण झाली होती. आणि म्हणून इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीनं मागच्या वर्षी त्यांची ही 150वी जयंती अत्यंत थाटामध्ये, जे त्यांचं निवासस्थान सदाशिव पेठेमध्ये नागनाथ पारापाशी आहे, त्या ठिकाणी साजरी झाली होती. त्या ठिकाणी 150 विद्यार्थिनींनी गरजा जय जयकार क्रांतीचा अशा गीताचं गायन केलं. आणि त्या कार्यक्रमाला चाफेकरांचे वारसदार प्रशांत चाफेकर हे सुद्धा उपस्थित होते. तर अशा प्रकारची काही व्यक्तिमत्व राष्ट्राच्या जीवनात असतात की जे नित्य प्रेरणा देत असतात. दामोदर हरी चाफेकर, चाफेकरांचं घराणं मूळचं वेल्लेश्वरचं, नंतर ते स्थायिक झालं ते चिंचवडला, आणि पुण्यामध्ये सदाशिव पेठेतल्या भोपळ्यांच्या वाड्यामध्ये सुद्धा त्यांचं बिराड होतं. त्यांचे वडील हरिभाऊ चाफेकर नामवंत कीर्तनकार होते आणि त्यांच्या पोटी ही मुलं जन्माला आली. थोरला होता दामोदर, मधला होता बाळकृष्ण आणि सर्वात शेवटी होता तो म्हणजे वासुदेव. या तीनही चाफेकर बंधूंच्या मनामध्ये हे विचार यायचे की आपण वडिलांच्या पाठीमागे कीर्तनाला उभे राहतो. ते रामाचं भजन म्हणतात, कृष्णाचं कीर्तन करतात, शिवरायांचे पोवाडे गातात. मात्र आज या भारताच्या छातीवरती हजारो कंस, हजारो रावण आणि लक्षावधी अफजल खान इंग्रजांच्या रूपाने थैथया नसताय. अशा वेळेला आपण कोणता पराक्रम करणार? आणि हेच त्यांचं चिंतन त्यांना कृती करण्यासाठी प्रवृत्त करत होतं. चाफेकरांना शस्त्रविद्येची, मल्लविद्येची, क्षत्रिय धर्माची अतिशय हौस होती. त्यांनी शस्त्र शिकण्यासाठी अनेक ठिकाणी संचार केला होता. म्हणजे मध्य प्रदेशला धारला जेव्हा ते गेले होते तेव्हा त्या ठिकाणी ते बंदूक शिकायला गेले होते. इतकंच नव्हे, आपल्याला सैन्यामध्ये प्रवेश मिळावा म्हणून बडोदा, इंदोर, हैदराबाद, सांगली या ठिकाणी जे संस्थानिक होते आणि त्यांची जी मिलिटरी होती त्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी त्यांनी अनेकदा प्रयत्न केले. पण दुर्दैवानं त्यांना तिथे प्रवेश मिळाला नाही. पुढे त्यांनी काय केलं माहिती आहे? त्यांचा बंधू म्हणजे बाळकृष्ण चाफेकर हे नेपाळला गेले आणि नेपाळच्या सैन्यामध्ये आपल्याला प्रवेश मिळेल का असा त्यांनी प्रयत्न चालू ठेवला होता. याच्यातून दिसून येतं त्यांचं क्षात्रतेज. त्यांचा व्यायामही जबरदस्त असायचा. सदाशिव पेठेमध्ये आपल्या घरी जोर बैठका यांचा सराव केल्यानंतर ते पळत पळत सिंहगडच्या पायथ्याला किंवा चिंचवडला जाऊन यायचे. अशी जबरदस्त ताकद ही त्यांनी मिळवली होती. आणि सारी ताकद कशासाठी? तर ज्या वेळेला इंग्रज सरकार आम्हाला अटक करेल आणि आमचा छळ करेल, त्यांनी केलेला छळ सहन करण्याची शक्ती आपल्या शरीरात असली पाहिजे, म्हणून एवढा मोठा व्यायाम हे ते करत होते. ते स्वतः तर करत होतेच, पण इतरांनाही प्रवृत्त करत होते. त्यांनी अनेक लहान मुलं, तरुण मुलं, विद्यार्थी हे इंग्रजांच्या विरुद्धच्या लढ्यामध्ये सहभागी व्हावे म्हणून एक क्लब स्थापन केला आणि त्याला नाव काय दिलं? चाफेकर गोफण क्लब. म्हणजे गोफण हे शस्त्र साधं सोपं पण तितकंच प्रभावी, ते कसं चालवायचं याचं शिक्षण तिथं द्यायचं. आणि त्यासाठी जागा कुठली निवडली तर पुण्याची जी पर्वती आहे त्या पर्वतीच्या पाठीमागं असलेल्या टेकडीवरती त्यांचा गोफण क्लब चालायचा. मोठी गंमत आहे, त्या ठिकाणी त्यांनी मारुतीची स्थापना केली होती आणि त्या मारुतीच्या स्थापने केल्यानंतर तिथं ते त्याच्या समोर आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन त्याचा सराव करायचे. चाफेकर चांगले कवी होते. त्यांनी त्या गोफण्या मारुतीची एक आरती पण केली होती बरं का. त्या आरतीतलं एकच वाक्य तुम्हाला सांगतो. ते असं म्हणतात, सुत दामोदर वदला गोफण्या मारुती मज वळला, म्हणून आलासी पर्वती पासी दीन आमासी, साह्य करी झाला म्हणून हर्षा आम्हाला. याच्यातून आपल्या लक्षामध्ये येतं की शक्तीची उपासना करण्यासाठी मारुतीसारखं दैवत आपल्या सर्वांच्या समोर असलं पाहिजे, असं त्यांच्या मनात हे भाव निर्माण झाले होते.
चाफेकरांनी तर आपल्या आत्मचरित्रामध्ये म्हणलंच आहे की ज्या वेळेला हा सगळ्या देशावरती इंग्रजांचं राज्य आलं तो पराक्रम करायला कोण पुढं आलं. एक 1857ला नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी, त्यांच्यानंतर वासुदेव बळवंत फडके आणि त्यांच्यानंतर आम्ही चाफेकर बंधू. म्हणजे त्यांना आपल्याबद्दल किती अभिमान होता, आपल्या पराक्रमाबद्दल, आपल्या कृत्याबद्दल, हे त्यांच्या वाक्यातून आपल्याला दिसून येतं. चाफेकरांनी अनेकदा दांडगाईची कामंसुद्धा केलीत बरं का. म्हणजे मुंबईमध्ये ज्या वेळेला मांडवाखाली सर्वांची परीक्षा घेतली जायची तेव्हा अनेकांनी विनंती केली होती की मुंबईत प्लेगची साथ आहे, आत्ता परीक्षा घेऊ नका. पण सरकारने हट्टाने जेव्हा परीक्षा ठरवली ना तेव्हा चाफेकरांनी काय करावं, त्यांनी एक दिवस त्या सगळ्या मांडवाला आग लावून दिली. इतकंच नाही, मुंबईमध्ये राणी व्हिक्टोरियाचा संगमरवरी पांढरा शुभ्र पुतळा होता. पण हे इंग्रज आपल्यावरती राज्य करतात, त्यांच्याबद्दलचा राग आपण व्यक्त केला पाहिजे म्हणून एक दिवशी भयान काळोखाची रात्र असताना डांबर घेऊन तिथे गेले आणि राणीच्या पुतळ्यावरती डांबर ओतून आणि तिला फाटक्या जोड्यांची माळ घालून तिथून पसार झाली. या त्यांच्या दांडगाईच्या उद्योगांमधनं आपल्या लक्षात येतं त्यांच्या मनामध्ये इंग्रजांच्याबद्दल कसा राग होता ते. पुढच्या काळामध्ये पुणे शहरामध्ये प्लेगची साथ आली. त्याला त्या काळात म्हटलं जातं ग्रंथिक सन्निपात नावाचा रोग. हा रोग भयंकर होता. आधी उंदराला, त्याच्यापासून माणसाला, आणि एका झालं की दुसऱ्याला, तिसऱ्याला, चौथ्याला. अशा वेळेला चाफेकर बंधू आणि त्यावेळेचे सर्वच पुणेकर इंग्रज सरकार आपल्यासाठी काही उपाययोजना करेल यासाठी मोठ्या आशेने बघत होते. इंग्रजांनी त्यावेळेला एक अधिकारी नेमला होता. त्याचं नाव होतं सर वॉल्टर चार्ल्स रँड. त्याला प्लेग कमिशनर म्हणून या ठिकाणी नेमण्यात आलं. पण त्याचे जे सैनिक होते, म्हणजे सोजीर होते, ते इतके पुणेकरांवरती अत्याचार करत होते की लोक म्हणायला लागली प्लेग परवडला पण रँड नको. त्यावेळेला केलेल्या अत्याचारांचं वर्णन जर का आज आपण वाचायला लागलो तर डोळ्यात पाणी येतं आणि मान शर्मेने खाली जाते. प्लेगच्या काळामध्ये ज्याला तो रोग झाला असेल त्याला काखेमध्ये किंवा जांघेमध्ये गाठ यायची. आणि अशा वेळेला इंग्रज काय करायचे तर या सगळ्या पुणेकरांच्या घराघरामध्ये जायचे आणि म्हणायचे तुमच्या छोट्या घरामध्ये अंधार फार आहे तर सगळ्या पुणेकरांनी रस्त्यावरती उभे राहा, आम्हाला बघायचं आहे तुमच्या काखेत किंवा जांघेत गाठ आली आहे का. आणि काय तो दुर्दैवाचा प्रसंग. पुणेकरांना, स्त्रियांना, पुरुषांना रस्त्यावरती उभे करून अंगावरचे कपडे काढायला लावायचे आणि इंग्रज त्यांच्या काखेमध्ये हात घालून तिथं गाठ आली का तपासायचे. हा प्रकार इतका भयंकर होता की एकदा तर त्या सदाशिव पेठेमध्ये एका महिलेला जे एका पोलिसांनी हात लावण्यासाठी पुढे पाऊल टाकलं, ती चिडली, संतापली, पळत सुटली आणि सदाशिव पेठेतल्या शनीच्या पारावरती डोकं फोडून आत्महत्या केली. मित्रांनो, त्यावेळेचे पुणेकर असे भयग्रस्त जीवन जगत होते. सुधाकर नावाचं वृत्तपत्र त्यावेळेला होतं. त्या वृत्तपत्रातले शब्द जर का आज आपण वाचले तर आपल्या अंगावरती शहारे उभे राहतात. ते वृत्तपत्र असं म्हणतं, अरे जनावराला जरी लाथ मारली तरी ती चावा घेण्यासाठी पुढे येतं, पण या इंग्रजांनी तुमच्या घरातल्या आया बहिणींना रस्त्यावरती नागवे नाचायला लावले तरी तुम्हाला संताप येत नाही, चीड येत नाही. खरोखरच भारतीयांसारखा नामर्द समाज पृथ्वीच्या पाठीवर कुठेही सापडणार नाही. या वाक्यांमधून त्यावेळेचं वर्तमान अवस्था काय होती हे आपल्यासमोर येतं. आणि मग अशा वेळेला चाफेकर बंधू चिडले नसते तरच आश्चर्य. चाफेकरांचं संपूर्ण जीवन जर का आपण बघितलं तर आपल्या लक्षामध्ये येतं त्यांच्या मनामध्ये इंग्रजांच्याबद्दल फारच राग होता. म्हणजे ज्यावेळेस शिवजयंती उत्सव सुरू झाला आणि अनेक जण आनंदामध्ये, जल्लोषामध्ये, ती मिरवणूक असेल, ते हार घालणं असेल, तो जय जयकार करणं असेल, याच्यामध्ये सहभागी होत होते. चाफेकरांना आवडत नव्हतं. ते असे म्हणायचे, अरे शिवाजी महाराज का मिरवणुका काढत होते, ते तर हातामध्ये शस्त्र घेऊन पराक्रम करत होते. आणि अशा वेळेला आपण हे शिवजयंतीचा उत्सवाचा काय थाट मांडलेला आहे. त्या काळात चाफेकरांनी सुंदर अशी कवनं रचली होती. त्यातल्या काही ओळी
अत्यंत जहाल आहे. एका काव्यामध्ये ते असं म्हणतात, नाही होत स्वतंत्रता शिवकथा घोटोन भाटापरी, घ्यावे लागत असे शिवाजी बाजी परी हे मस्तक स्वहस्तावरी. हे जाणोनी तरी आता सुजन हो, हे जाणोनी तरी आता सुजन हो, घ्या खडग ढाला हाती, मारा थाप भुजावरी, अरि शिरे तोडू असंख्यातती. तेव्हा आता सर्वांनी हातामध्ये शस्त्र घेऊन छत्रपती शिवरायांप्रमाणे पराक्रम करण्यासाठी घराच्या बाहेर पडण्याची वेळ आली आहे, असं ते आर्ततेने सर्वांना सांगत होते. दुसऱ्या एका कवितेत ते असं म्हणतात, अरे मूर्ख हो मर्द झाला कशाला, मिशा मोठ मोठ्या धराव्या कशाला, न लज्जा तुम्ही भोगिता दास्य हाय, करा हो तरी जीव जाया उपाय. जर का तुम्ही अशा परदास्यामध्ये पारतंत्र्यामध्ये राहणार असाल तर त्यापेक्षा मरून का जात नाही, असा खडा सवाल ते सर्व भारतीयांना विचारतायत. पुढे ते असं म्हणतात, गेले मेळवुनी यशास आपुल्या देशास या रक्षुनी. कसे होते आमचे पूर्वज? आमचे पूर्वज असे होते पूर्वज आमुचे दृढ कसे, झुंजावया कंदनी, गेले मेळवुनी यशास आपुल्या देशास या रक्षुनी. आणि आमची अवस्था काय झाली आहे? त्यांचे पोटी आम्ही कसे निपजलो, भानूस जैसा शनी, नेले राज्य हरूनी आमचे तरी लज्जान वाटे मनी. या सगळ्या काव्यामध्ये एका बाजूला प्रचंड संताप आहे तर दुसऱ्या बाजूला प्रचंड वेदना आहे. त्या चापेकरांच्या काव्यातनं त्यांचं व्यक्तिमत्व आपल्यासमोर साकार होतं. चापेकरांच्या घरामध्ये सुद्धा कधी कधी इंग्रज पोलीस प्लेगची तपासणी करायला यायचे. तिथे गंमत आहे बरं का. चापेकरांच्या घराच्या पाठीमागे एक गोठा होता आणि त्यामुळे त्यांची म्हैस बांधलेली असायची. पण हे गोरे इंग्रज जेव्हा यायचे ना तेव्हा ती म्हैस त्यांच्याकडे गुरकावून बघायची आणि त्या म्हशीला घाबरून इंग्रज निघून जायचे. चाफेकर आपल्या चरित्रामध्ये म्हणतात, आमच्या घरातली म्हैससुद्धा देशभक्त होती याचा आम्हाला फार अभिमान वाटतो. कसं पहा त्यांचं हे वेगळेपण. असं असतानाच या प्लेगने हे थैमान मांडलेलं असतानाच 12 जून 1897ला पुण्याच्या लकडीपूर विठ्ठल मंदिरामध्ये एक सभा झाली. त्यात लोकमान्य टिळकांचं भाषण होतं. पण त्यावेळेला चाफेकरांनी फटका नावाचा काव्यप्रकार सादर केला आणि त्यात ते काय म्हणतात की आज जर का स्वर्गातून शिवाजी महाराज आमच्याकडे बघत असतील तर त्यांच्या मनात काय विचार येईल? शिवाजी महाराज म्हणतील, होती काय विषाद वक्र नयने पाही परस्त्री कुणी, म्यानातून सहस्त्र तीक्ष्ण आसिका बाहेर येत्या क्षणी. माझ्या काळात एका जरी महिलेकडे वाईट नजरेनं बघितलं तर सहस्त्र तलवारी बाहेर पडायच्या. आणि आता भारतीयांना तुमची अवस्था काय आहे? आता अग्निरथात संधी बघोनी हस्ते स्त्रिया ओढती, षंडानो करता कसे सहने लावून घ्या दादती. तुम्ही असं कसे नामर्थ झालात? तुमच्या घरातल्या स्त्रियांना हे इंग्रज रेल्वेच्या गाड्यांमधून ओढून घेऊन जातात आणि तुम्ही सहन करता. चाफेकरांनी हा पोवाडा म्हटला. सभा संपली. लोकमान्य टिळक निघाले. त्या ठिकाणी दारामध्ये चाफेकर उभे होते. टिळकांनी दामोदरकडे बघितलं आणि काय म्हणाले, दामोदरराव, आज तुम्ही अतिशय सुंदर काव्य सादर केलं. पण काय हो, तुम्ही आज इतरांना नामर्थ म्हणालात, पण तुमच्यामध्ये जर का काही पौरुषत्व असतं तर रॅड एव्हाना जिवंत राहिला नसता. टिळकांचे ते शब्द म्हणजे चाफेकरांच्या हृदयावरती पडलेली ठिणगीच होती. आणि बरोबर 10 दिवसांनी 22 जून 1897च्या रात्री गणेश खिंडीमध्ये उन्मत्त रॅनच्या कपाळामध्ये गोळ्या झाडून दामोदरांनी आपला पराक्रम सिद्ध करून दाखवला. असे दामोदर हरी चाफेकर, बाळकृष्ण हरी चाफेकर, वासुदेव हरी चाफेकर आणि महादेव रानडे अशी विलक्षण व्यक्तिमत्व होती. पुढे दामोदर चाफेकरांना अटक झाली. इतकंच नव्हे, त्यांना फाशीची शिक्षाही जाहीर झाली. आणि दामोदर चाफेकरांनी त्या काळामध्ये आपल्या वडिलांना एक अत्यंत हृदयस्पर्शी असं पत्र लिहिलं.
त्या पत्रामध्ये ते असं म्हणतात की थोड्याच दिवसामध्ये आम्ही एका विलक्षण कृत्याला हात घालतो आहोत. आम्ही रँडचा वध केला. तुम्ही आम्हाला अनेक प्रकारे सांगितलं होतं की असं करू नका, पण आम्हाला ते सहन झालं नाही, मान्य झालं नाही. आणि म्हणून ते पुढं त्या पत्रामध्ये काय म्हणतात पहा, आजपर्यंत आपण उभयतांनी आम्हास पुष्कळ प्रकारे बोध केला, परंतु आम्हास सुचला नाही व अजूनही आम्ही जे केलं ते वाईट केलं असं आम्हाला वाटत नाही. इतकेच नाही तर पुढे फासावर जाताना सुद्धा वाईट वाटणार नाही. याविषयी आम्ही पदर पसरून तुमच्याजवळ माफी मागतो. आम्ही ज्यावेळी या भयंकर कृत्यास हात घालीत होतो त्यावेळी ही पुढील भावी स्थिती मनात येत असे नाही, पण त्याची पर्वा आम्ही करीत नव्हतो व आताही आम्ही करणार नाही. कारण लग्न समारंभात निघालेल्या मिरवणुकीपेक्षा आम्ही या अंतकालच्या मिरवणुकीला जास्त महत्त्व देतो. आणि म्हणून चाफेकरांनी पुढं असं म्हटलं, थोड्याच दिवसामध्ये आम्ही या यज्ञकुंडामध्ये आमच्या जीवनाची आहुती देत आहोत, पण ती देत असताना आम्हाला किंचितही दुःख होणार नाही. याचं कारण आम्ही पूर्णपणे देशभक्त आहोत. अशा प्रकारे चाफेकरांनी उघड उघड हे हौतात्म्य पत्करलं होतं. आज या चाफेकर बंधूंच्या हौतात्म्याचं स्मरण करत असताना बाहेरच्या बाजूला कोरोनासारखी साथ थैमान घालते आहे, आणि त्यामुळे का होईना आपल्याला चाफेकरांच्या त्या पराक्रमाची आठवण होते आहे. चाफेकरांच्या मनामध्ये इंग्रजांच्या बद्दल जबरदस्त राग होता, आणि म्हणून इंग्रज चांगलं काम करतायत का वाईट काम करतायत हे महत्त्वाचं नाही, तर ते परकीय आहेत आणि त्यांचं राज्य आम्हाला इथे असता कामा नये, ही त्यांची मनापासूनची भावना होती. ज्याप्रमाणे इटलीचा क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी म्हणतो, त्यांची भाकर चांगली का वाईट हा प्रश्नच येथे येत नाही, ती भाकर त्यांची आहे म्हणून ती आम्हाला नको आहे. त्याचप्रमाणे इंग्रजांचं राज्य आम्हाला या ठिकाणी मान्य नाही, हे चाफेकरांनी आपल्या संपूर्ण जीवनातून अत्यंत ठणकावून सांगितलं. मित्रांनो, ज्यावेळेला चाफेकर बंधूंच्या पराक्रमाला म्हणजे 22 जून 1897 झालेल्या घटनेला 100 वर्ष पूर्ण झाली, त्यावेळेला आम्ही संस्कार भारत या संस्थेच्या वतीनं गणेश खिंडीमध्ये त्याच जागेवरती भव्य अशा प्रकारे महानाट्याचं सादरीकरण केलं होतं. आणि ते कार्यक्रम पाहण्यासाठी, ते महानाट्य पाहण्यासाठी 15,000 पुणेकर भर पावसामध्ये उपस्थित होते. त्या कार्यक्रमाचं दिग्दर्शन केलं होतं आज ज्येष्ठ अभिनेते असणारे माननीय गिरीश कुलकर्णी यांनी, आणि त्या महानाट्याचं लेखन करण्याची जबाबदारी ही मी स्वीकारली होती. आणि तेव्हापासून आजपर्यंत गेली 22-23 वर्ष नित्य नियमाने प्रत्येक 22 जूनला आम्ही त्या ठिकाणी जातो आणि चाफेकरांना मानवंदना करत असतो. आज या भारत मातेच्या महान सुपुत्राला त्याच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी वंदन करत असताना एकच आठवण येते. ज्यावेळी ते आम्ही नाटक लिहित होतो तेव्हा शाहिराने अप्रतिम असा पोवाडा लिहून दिला. त्या पोवाड्यानेच आजच्या या माझ्या कथनाचा मी समारोप करतो आहे. चाफेकरांचं दुःख होतं, आपण रामाचं, कृष्णाचं आणि छत्रपती शिवरायांचं गुणगान करतो, आपण कधी पराक्रम करणार. पण चाफेकरांनी केलेल्या पराक्रमानंतर आणि त्यांच्या हौतात्म्यानंतर शाहिराने पोवाडा लिहिला. शाहीर असं म्हणतात, रामानं मारलं दुष्ट अशा रावणाला, कृष्णानं कंसाला यमसदना धाडला, शिवाजीनं फाडलं अब्दुल्लाच्या पोटाला, दामोदरानं तसा रँडचा खात्मा केला. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये जबरदस्त महत्त्वाकांक्षा असेल तर आपल्या पराक्रमानं, आपल्या शौर्यानं, आपल्या धैर्यानं, आपल्या प्रखर देशभक्तीनं पहिलं नाव रामाचं, दुसरं नाव कृष्णाचं, तिसरं नाव छत्रपती शिवरायांचं आणि चौथं नाव त्या रांगेत माझं सुद्धा असू शकतं, हे दामोदर चाफेकरांनी दाखवून दिलं होतं. मी मनापासून त्यांना वंदन करतो. तुझे तेजांगी शतांशे जरीही उजाळून टाकू,
दिशा दाही दाही.